नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट। मी आंबेगावकर बोलतो। या पुणे सुपरफास्टच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कुरवंडी या गावामध्ये। कुरवंडी हे गाव पेठ पंचायत समिती घोडेगाव जिल्हा परिषद गटामध्ये येतं। या गावामधील लोकांचं म्हणणं काय आहे, या ठिकाणी जे काही समस्या आहेत त्या समस्या सुटल्या आहेत का, तसेच यापूर्वीच्या लोकांनी कामं या ठिकाणी केली आहेत का, ज्या पद्धतीने नवीन उमेदवार आता उभे राहिलेले आहेत त्या उमेदवारापैकी योग्य उमेदवार कोणता आहे जो या ठिकाणी काम करू शकतो, लोकांची सुखदुःखामध्ये येऊ शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणच्या मतदारांकडून घेणार आहोत। तसेच या कुरवंडी गावाचा कल नक्की कुणाच्या बाजूने आहे हे आपण या लोकांमधूनच जाणून घेणार आहोत। तर मग आपण त्यांच्याशी चर्चा करूया। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात। आता पंचायत समितीसाठी सध्या तरी डॉक्टर ताराचंद काळे भाजपकडून, संजय पवळे राष्ट्रवादीकडून घड्याळाकडनं आणि त्याचबरोबर अंकुश लांडे हे शिवसेना मशाल चिन्हाकडून सध्या उभे आहेत। या सगळ्यांपैकी असा योग्य असा जो लोकांच्या सुखदुःखात येईल, कामा येईल असा उमेदवार कोण आहे सध्या? डॉक्टर ताराचंद कराळे। डॉक्टर ताराचंद। हां, का बरं? का त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर काही केलेलं आहेत। हां, म्हणजे प्रत्येक वेळेस आले का प्रत्येकाच्या भेट घेतात, घरोघरी जाऊन कोणत्या सुखदुःखात येतात, कोणचे दसरे विधी, कोणचा घरचा काही कार्यक्रम असते प्रत्येक कार्यक्रमाला येतात, प्रत्येक कार्यक्रमाला ते असतात। पोरांचा काही कार्यक्रम असते पोरांना सहकार्य करतात। काय वाटतं ते ठिकाणपैकी? आणि प्रमोद धुमाळ म्हणून एक उमेदवार आहे, काय वाटतं यांच्यात? नाही, मला पण तेच वाटतं यांनी डॉक्टर ताराचंद कराळे। डॉक्टर ताराचंद मला तेच वाटतं त्यांनी यावेळी निवडणुकीला डॉक्टर ताराचंद कराळेच्या मागे लोक उभे राहतील। राहतील। हां, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्यात। जुनी जी लोक होती याआधी निवडून आलेली, त्यांनी कामं केलीत का कुरवंडी गावामध्ये? हा, कामं झाली ना बरोबर। कामाचं नाही, कामं किती असेल तर काही कमीच पडतं, कामं होते तसेच होतं। हां, ह्या सगळ्यामध्ये यापूर्वी जिल्हा परिषदेला कोण निवडून आलो? दरेकर भाऊसाहेब, दरेकर, शेजारदाई तोडकर। ह्या लोकांची कामं होती का? हा, होती ना काम। हां, कुरवंडी गाव। हां, तसं पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी सध्या तरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देवीदास दरेकर यांची सुवर्णा दरेकर ह्या उभे आहेत। आता काय वाटतं त्यांच्या मागे लोक उभे राहतील का? राहतील की कामाची पावती असं राहणारच ना। काय काय काम आहे त्यांनी पण जलसंधारणाची पाण्याची आज पठारापर्यंत पाण्याची सुविधा केलेली आहे। अति प्रगती पथावरती सगळी। काय योजना काय आहेत? पेयजल योजना योजना आहे। हां, म्हणजे त्याच्यामुळे काही सातगाव पटाचा पिण्याचं पाणी तर बघणार सगळं। हां, हां, फक्त शेतीला पाणी भेटू शकत नाही कारण कलमोडी प्रकल्प आताच आहे, कागदोपत्री जागेवर तसं। पाणी कुठून आणणार? हां, पाणी कुठून? घोडेगाववरून पाणी आणणार पूर्ण सातगाव पटाला? हां, 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 समस्या सुटून वाटतं का त्यांनी? सुटेल अशी आशा आहे फक्त। आता पाणी प्याय भेटत या बंद नाही पडली फक्त, बाकी काय नाही। दरेकरांची जी पत्नी आहेत सुवर्ण दरेकर निवडून येतील। हां, जिल्हा परिषदेला कोण होते आधी, नाव माहिती तुम्हाला? देवीदास दरेकर बघायला होते। बरोबर, देवीदास दरेकर यांची पत्नी उभी राहतात सुवर्ण दरेकर। काय वाटतं लोक दरेकरांच्या कामातून त्यांना निवडून देतील का, काही ह्यावेळी बदल करतील? देतील निवडून देतील। आता तुम्ही म्हणले गावात कामं नाही त्याच्यामुळे म्हणलं कामं त्यांचे बऱ्यापैकी कामं आहेत थोडीशी पहिल्या पेक्षा दरेकरांची काम बरं आहे। जनमत आहे कुरवंडीकर दरेकरांच्या मागे उभं राहतील का? राहतील। हे आता नवीन चेहरे समोर येतात निवडणुकीसाठी। ह्या पेठ पंचायत समिती गणातून संजय पवळे असतील, त्याच्याबरोबर अंकुश लांडे असतील, ताराचंद कराळे असतील, ह्या सगळ्यांपैकी योग्य धुमाळ असतील। अजून कोण कोण उमेदवार बरा यापैकी तरी बरा वाटतो? ताराचंद काळे चांगला। ताराचंद कराळे पंचायत समितीसाठी कामाचा माणूस निवडून येईल पंचायत समितीला? हा, काय सांगता येत? तिरंगी लढी तो झटका होऊ शकतो, तिरंगी लढी तसं काय सांगता येत नाही। झटका होऊ शकतो, पण सध्या तरी वातावरण इथं दरेकरांना ताराचंद कराळे यांना आहे। हा, आहे असं वातावरण। तुमचं नाव काय? वंशित होतोय राहणार कुरवंडीच करून। दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्यात, तर जुनी जी लोक यापूर्वी निवडून आले त्यांनी कामं केलेत का कुरवंडी गावामध्ये? काय केलेत ना, बरं केलेत ना? जिल्हा परिषदेसाठी कोण निवडून आलं होतं? दरेकर साहेबांनी केलीत, खरी चांगली कामं केली दरेकर
आता दरेकरांची पत्नी उभी आहेत सुवर्णा दरेकर यांचं, काय वाटतं त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना फायदा होईल असं वाटतं? होईल ना, कारण त्यांना अनुभव बऱ्यापैकी आहे आणि पठारावरती ज्या समस्या आहेत ह्या त्यांना माहिती आहे. माहितीच पडतं. आता नवीन जी व्यक्ती येणार पंचवार्षिकमध्ये, आता त्यांना ते परत शोधता काही दिवस निघून जातील. अनुभव शिकता शिकता. हां, मग ते त्यांचा थोडा दिवस निघून गेल्यावरती मग ते काय करणार? दरेकरांचं काय काम येतं? बऱ्यापैकी कधी त्यांना काही सांगितलेलं अडचण पोरांची असू दे, शाळेची असू दे किंवा इतर काही असं असू दे, गेलो ना दरेकर साहेब असं आहे, ठीक आहे आलोच. आता सध्या तरी चर्चेत नाव असल्यापैकी हे झालं जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी बोलायचं झालं तर पंचायत समितीसाठी ताराचंद कराळे बीजेपीकडनं, मशाल शिवसेना जी आहे ते अंकुश लांडे, त्याचबरोबर संजय पवळे हे घड्याळ राष्ट्रवादीकडून आज सध्या. यापैकी असं योग्य असं उमेदवार कोण वाटतं? तिथं तसे आमचे बघायला गेले तर कराळे साहेब आहेच, कारण त्यांना अनुभव बऱ्यापैकी आहे, कारण ते या पठाराचीच आहे आमचे आणि ते बरोबर सगळे निवडून आहेत सगळ्यात. यावेळी कुरवंडीकरांचा कल त्यांच्या बाजून राहील का? हो, राहील ना, त्याला काय. राहील. म्हणजे इकडं ह्या कुरवंडी गावामध्ये कुठंतरी देवीदास दरेकर यांच्या पत्नीचं आणि तारचंद कराळेचं पारडं जड वाटतं इथं हो, जड वाटतं. कुरवंडीमध्ये. हो हो. पंचायत समिती निवडणूक आल्यात. हो बरोबर. कोण कोण उभं राहिले माहिती आहे का? हा एक आहे देवीदास भाऊ आहे बा, आम्हाला एवढं माहिती. देवीदास भाऊ, देवीदास दरेकर. हा गोडेगावची देवीदास भाऊ आहे आम्हाला माहिती. दरेकर हो देवीदास भाऊ दरेकर निवडून येतील का? निवडून त्यांची पत्नी वाटतं आता ना. हां. हा येतील. ते आता महिलांसाठी त्यांनी भरपूर केले, त्याच्यामुळे त्यांचा 100% त्यांचा नियोजन आणि पठार त्यांच्या बाजूनी 100% राहील. देवीदास दरेकर. हा बाऊंसाठी राहील 100%. पंचायत समितीसाठी लोक कुरुंडवाले कोणा मागे उभं राहतील? कोरोनी हे 2 गट आहे सध्याच्या काळात. तरी पण इथं काय असं नियोजन असंही, तरी पण जसं वातावरण तसं बाऊंचं लोक दुसऱ्याच्या पक्षात आली तरी पण ना, तरी मतदान हे देवदेव बाऊंना झालं 100%. दरेकरांचं वातावरण चांगलं आहे. हा देवदेव बाऊन त्यांनी माणसं हे पाठवलं थोडी कामं केली. त्यांनी कामं केलेली आहे. नमस्कार. नमस्ते. बोला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आलेत. बरोबर. जुनी जी लोक होते त्यांनी गावात कामं केलेत का? आता जुन्यांबद्दल काही नाही, आपल्याला कोणाला नाव ठेवता येणार नाही, पण आपलं आता पुढचं येणाऱ्या इलेक्शनचं बद्दलच पाहिजे. आपले उमेदवार कसे काय, जुन्यांबद्दल काय बोलून आपलं कसं नको कोणावर नाही काय. आपल्या सध्या नवीन जे उमेदवार आहेत ना त्यांनी गावोगावी फ्लेक्स लावून सांगितले आम्ही उभे राहणार जिल्हा परिषदसाठी सुद्धा आणि पंचायत समितीसाठी. आपण जिल्हा परिषदेबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही आतापर्यंत जे उभे राहणार उमेदवार तुम्हाला कोण कोण माहिती का जे उभे राहणार आहेत? आता मी जिल्हा परिषद लेडीज वाटतं ना, हां. तर दरेकरांची मिसेस एक आहे, अजून ते घुले काय बरोबर आहे. ते एक आहे, असं 2 ऐकले. आणि पंचायत समितीला बरं जवळपास बरं आपण जिल्हा परिषद बोलायचं झालं तर काय वाटतं याच्यात दरेकर यांनी यापूर्वी काम करायची संधी मिळाली होती, आज त्यांच्या पत्नी उभी राहणार आहेत, त्याच्या कामाचा कुठं त्यांना फायदा होईल का? हा दरेकरांचं आहे, कामं होती पहिली त्यांची चांगली, पण आता पाहू आता कसं काय होतं. पण तुम्हाला असं वाटतं एवढं नेतृत्व बदल होईल असं वाटतं का? नवीन लोकांना संधी मिळेल असं जिल्हा परिषद? असं काय माहिती आहे का, आजकाल इलेक्शनचं काय आपण सांगू शकत नाही, कोणाच्या बाजूने रिझल्टिंग काय कसं काय नाही का. पण आहेत आता पवळे पण येत वाटतं जिल्हा परिषदेला ना, पंचायत समितीला. बरोबर. हा अजून कराळे सर एक आहेत नाही का. बरं पंचायत समितीत बोलायचं झालं तर संजय पवळे असतील राष्ट्रवादीकडनं घड्याळाकडनं, त्याचबरोबर मशालीकडनं अंकुश लांडे आणि त्याचबरोबर भाजपकडनं तारचंद कराळे. काय वाटतं यांच्यापैकी सगळ्यात कामाचा माणूस कोण वाटतो जो लोकांच्या सुखदुःखात येईल असं? आता त्या तिन्ही उमेदवारांपैकी आहे ना, कराळे साहेब म्हणजे बेस्ट माणूस आहे उमेदवार. कारण की त्या म्हणजे आहे त्या पदाच्या लेवलचा माणूस आहे. आरोग्य शिबिर घेतात, माणूस की चांगले, आणि त्यांना म्हणजे पहिल्यापासून म्हणजे कसं पक्षामुळं पण त्यांची ओळख आहे आणि स्वतः वैयक्तिक माणूस म्हणून पण जास्त त्यांची ओळख आहे नाही का. कराळे साहेब म्हणजे बेस्ट खरंच लेवलचा त्या उमेदवार आहे. काय मस्त छान उमेदवार आहे. कुरवंडीकर त्यांच्या मागे उभे राहतील 100%. हो 100% उभे राहतील. आम्ही स्वतः वैयक्तिक पण म्हणजे त्यांच्या बाजूनेच उभे राहणार आहे, का तर माणूस म्हणून बेस्ट चांगला माणूस आहे नाही का. जुनी जी लोक होती निवडून आली यापूर्वी, देवीदास दरेकर या ठिकाणी निवडून आले, त्याचबरोबर पंचायत समितीसाठी तोडकर होते, यांची कामं आहेत का गावात? काम करी एक दाखवतात एक करतात, असं नक्की काम ते कोणतं काम करायचं त्यास कोणाला काही कळतच नाही. आता निवडणूक आल्या जिल्हा परिषदेसाठी देवीदास दरेकर यांच्या पत्नी उभ्या आहेत बरोबर. तर त्यांच्या दरेकरांच्या कामात त्यांना फायदा होईल का नेतृत्व बदल होईल यावेळेस, नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते काय त्यांच्या घरात न जाता? आता कसं आता त्यांनी बाकीच्या ठिकाणी जर व्यवस्थित काम केलं असलं तर बाकी आता कुरवंडीपुरतं विचारतो. कुरवंडीपुरतं आमच्याकडं तर काय नाही सांगता येत. नाही सांगता येत. यावेळेस नेतृत्व बदल होईल असं वाटतं का? नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते? भेटते ना नवीन चेहरा संधी. बरं हे झालं जिल्हा परिषदेसाठी, प्रत्येकाचा कल वेगळा असतो. पण पंचायत समितीसाठी सध्या पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी
ताराचंद कराळे असतील, त्याचबरोबर संजय पवळे असतील आणि त्याचबरोबर अंकुश लांडे असतील, ही लोक सध्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. काय वाटतं या सगळ्यांपैकी योग्य असा उमेदवार कोण वाटतो जो निवडून येऊ शकतो? आता योग्य कोण उमेदवार तुम्हाला काय वाटतं? कराळे साहेब करतील बा काम. डॉक्टर ताराचंद कराळे. कुरवंडीकरांमध्ये कल राहील का ताराचंद कराळ्यांचा? आता कसं काही इकडं काही तिकडं राहणार, आता सगळ्यांची मतं आपल्याला सांगता येते. तुम्हाला काय वाटतं तुमचं वैयक्तिक? कराळ्यांना हे करा. डॉक्टर ताराचंद कराळे म्हणजे सध्या तसं पाहायला गेलं तर ताराचंद कराळे कुरवंडीमध्ये जरा ताड जडे म्हणतात. पाठ जर नाही, पण ते कसं त्यांची येवजाव असते, शिबिर घेतात, हे करतात, ते कामापुरती सगळीच येतात. दुसरं काही तसं काय कोणी इकडे रोखवत नाही. पण काम करणारा माणूस निवडून द्यायचे ना आता. काम करणारच निवडून द्यायचं आहे. बघू आता सगळ्यांची मिटिंग बसल्याच नंतर काय कांचा विचार कसा काय असतो ते पाहू. त्या डॉक्टर ताराचंद कराळे म्हणून आहेत उमेदवार म्हणून, संजय पवळे म्हणून आहेत आणि त्याचबरोबर अंकुश लांडे म्हणून. यापैकी लोकांच्या संपर्कातला, लोकांच्या हाकेला धावणारा उमेदवार कोण वाटतो? अंकुश लांडे. अंकुश लांडे का बरं? अंकुश लांडे आहे, त्यांनी कामं केली बरीचपैकी. काय कामं केली कोरंडमध्ये आहे त्यांची बरीच स्मशानभूमीसाठी केली त्यांनी, रस्त्यासाठी बी दिलेले. इथून निवडून येते लोक उभे राहतील कुरुंडीच्या? हां, मग 100%. 100%. हां. कोणत्या पक्षाकडून उभे राहतील? शिवसेना. मशाल. लोकांचा कल त्यांच्याकडे. हां. जिल्हा परिषदेची काय परिस्थिती राहील? जिल्हा परिषदेचं काही उमेदवारच नाही माहिती मला कोणी. देवीदास दरेकर यांच्या पत्नी आहे सध्या तरी, हां. सुवर्णा दरेकर म्हणून. राष्ट्रवादीकरण अजून तयारी चालू आहे. बदल होईल यावेळी? दरेकरांचे आहे कामं आहेत भरपूर तशी पहिली. हां, जुनी कामं आहेत त्यांची. काय जे आहे ते आहे नाही. त्यांच्या कल राहील. हां, कारण जुने लोक जास्त करून कामं केल्यामुळं त्यांनी कला असणार त्यांच्या संपर्क हां. दरेकरांचं पाठ कुठं जड वाटतं? हां. केलीत का? चांगल्या प्रकारे कामं केली. चांगल्या प्रकारे काम. हो. जिल्हा परिषद कोण होतं यावेळी मागच्या वेळी? देवीदास भाऊ दरेकर. आणि पंचायत समितीला शीतलताई तोडकर. कामं आहे त्यांची. हो. तर तसं नव्याने पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेसाठी सुवर्णा दरेकर या देवीदास दरेकरांच्या पत्नी उभे आहेत सध्या. दरेकरांनी केलीच कामाचा त्यांना फायदा होईल. बाकीची विकास कामं चालूच असतात, पण सातगाव पठाराचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न, त्यासाठी देवदास भाऊंनी प्रयत्न करून पेठ प्रादेशिक योजनेची अंमलबजावणी फार जलद गतीने केली. त्याचप्रमाणे त्यांनी तिथं सगळ्या ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून 10 गुंठ जागा घेऊन दिली पळष्टिका या ठिकाणी. आज ते काम 90% पूर्ण आहे. वाड्यावस्त्यावर काही कामं अपूर्ण आहेत, परंतु परत जर देवदास भाऊच्या मंडळीला संधी मिळाली तर आता वीज जोडणीच्या अभावी फक्त ते काम थांबलेलं आहे. ते पण काम प्रगतीपथावर चालू आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते पाणी मिळून सातगाव पठार एकदम पिण्याच्या पाण्यापासून वंचित होता. तो खासदार आणि आमदारांना कोणाला शक्य नाही झालं, ते देवदास भाऊला शक्य झाल्यामुळं सातगाव पठाराची जनता त्यांच्या पाठीमागं आहे. त्याचप्रमाणे कळमोडी प्रकल्पासाठी सातगाव पठाराचं ते नसताना देखील 12 दिवस उपोषणाला मंत्रालयात म्हणजे याला आझाद मैदानाला होते. त्यामुळं सिलिंगचा मुद्दासुद्धा त्यांनी हाताळलेला आहे. सिलिंगसुद्धा ते हटवलं पाहिजे. आता आमची अशा अपेक्षा आहे, कळमोडीचं पाणी आम्हाला नकोच, परंतु जे आमच्यावर शिक्केवर टाकलेली आहेत ते शिक्के हटले पाहिजे. त्यासाठी सुद्धा देवदास भाऊ एक चांगला माणूस आमच्या पाठीमागं, म्हणजे त्यांच्या पाठीमागं आम्हाला त्यामुळं उभं राहायला पाहिजे. सातगाव पठाराच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पिण्याचा दरेकरांची योजना आणली, ती दरेकरांनी आणलेली योजना कशी आहे, त्याचं स्वरूप काय? त्याचं स्वरूप पळष्ट या ठिकाणी मोठा वॉल घेतलेला आहे. त्या ठिकाणी 150 हॉर्सपॉवरची मोटर आहे. त्यानंतर ते पाणी बंद पाईपलाईनद्वारे कोटमदाराच्या इथं एक वॉल घेऊन तिथं साठवलं जाणार. तिथून 200 HP मोटरनी कुरवंडीमध्ये 20 गुंठ जागा कोण देत नसताना स्वर्गीय विशाल भाऊ वारल्यानंतर कुणी जागा देत नव्हतं, ते द्यायला तयार झाले होते. पण त्यांच्याच घरातली एक मंगलताई भरत तोत्रे ह्या भगिनींच्या घरी देवदास भाऊ दरेकर, मी स्वतः, त्याचप्रमाणे तोडकर, जितेंद्र माळुंजे, आम्ही सगळी मंडळी बसलो होतो. तर एक चिंता आम्हाला चालली होती, आमची चर्चा, का बा आता ही जागा आपल्याकडून नक्की आपल्याला कोण देईन बा फुकटमध्ये किंवा विना मोबदला घेता. त्या माऊली चहा करता बाहेर आल्या, म्हणले मला एक बोलायचं. म्हणले काय नाही, 20 गुंठ जागा मी लगेच दिली, माझ्या पोराला सुद्धा विचारित नाही मी.
मग त्या माऊलीचं आमच्या सातगाव पठार योजनेसाठी खूप योगदान आहे. ते केवळ देवदास भाऊमुळंच शक्य झालं. कुणीही त्याच्यात काही सांगत असेल तर आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. त्याला मी स्वतः साक्षीदार आहे. आणि आणणार कुठून ते? पळसठिका गोडेगाववरून जवळ फक्त आता DP टेस्ट वायरिंगची म्हणजे लाईटची टेस्ट करायची, DP बसवायची, एवढंच काम थांबले. प्रश्न सुटेल सातगावचा? हा प्रश्न सुटणारच ना पिण्याचा. सुटेल. हो बरं ठीक आहे, चला हे झालं सगळं. आता पंचायत समितीसाठी येऊ आपण. सध्या तरी ओपनला हे आलेली आहे, सध्या संधी आलेली आहे पुरुषाला. तर पाहायला गेलं तर आज ताराचंद कराळे डॉक्टर, त्याच्यानंतर संजय पवळे असतील राष्ट्रवादीकडनं, त्याचबरोबर मशालीकडून अंकुश लोंढे असतील, अंकुश लांडे असतील. हे सगळी लोक आता सध्या तरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये. यापैकी योग्य उमेदवार कोण वाटतं? आता योग्य शेवटी ज्याचा राजयोग असेल तो निवडून येईल. परंतु आतापर्यंत 25 वर्ष म्हणजे 5 पंचायत समिती आम्ही आंबवतो आहे का आम्ही पठारकर मंडळी म्हणायचे. लांडेवाडीमध्ये आपलं ज्या उमेदवाराला आघाडी मिळेल तो उमेदवार विजयी होतो. आता लांडवाडीचा जो उमेदवार असल्यामुळं तिथली आजूबाजूची 4-5 गावाचं त्यांचं जवळजवळ 70-30% म्हणजे 70% एका बाजूला मतदान होईल. तेच विजयी मतदान लांडेच्या भाऊच्या बाबतीने भक्कम उभं राहील असं म्हणून अंकुश लांडेंच्या बाबतीत. बाकीचे उमेदवार चांगले आहेत, परंतु शेवटी किती केलं तर या गटात सेनेचीच लोक निवडून आलेली आहेत. आता आपण लांडेवाडी पुरतं न बोलता आपण कुरवंडी बोलतो. कुरवंडीमध्ये लोकांचा कल काय आहे? कुरवंड्याला आता कसं तिन्ही उमेदवार आहेत, एक अपक्ष आहेत. आता अपक्ष तर आमचा स्वतःचा मेवणा आहे, परंतु शेवटी प्रमोद धुमाळ. शेवटी आता जन्मत आपण कसं सांगू शकतो, मी माझ्या मनातलं सांगू शकतो, परंतु जे निष्ठावान शिवसैनिक आहे आज तरी देवदास भाऊच्या मंडळीच्या मागं आणि लांडेच्या मागं उभं राहतील. आणि त्याचप्रमाणे देवदास भाऊच्या विकास कामाची जी पावती आहे त्यांच्या मागं निश्चित उभी राहील. डॉक्टरांचं काम चांगलं आहे, परंतु जे वातावरण हे आहे म्हणजे शेवटी किती केलं तरी त्यांची युती नाही किंवा आघाडी नाही कुठली, ते स्वतः वैयक्तिक उभं राहणार. त्याच्यामुळं त्यांना फक्त पक्ष म्हणूनच मतदान होणार. ती जिल्हा परिषद निवडणूक आता जवळ आले. जुनी जी लोक त्यांनी कामं केलीत. ताराचंद कराळे डॉक्टर आमचे कामाचे माणूस आहे. पंचायत समितीसाठी, पंचायत समितीसाठी, जिल्हा परिषदसाठी जिल्हा कोणा ते माहिती आहे नाव डिक्लेअर झालं नाही. काय झालं यापूर्वी या ठिकाणी देविदास दरेकर म्हणून जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या पत्नी ज्या सुवर्ण दरेकर आहेत या सध्या उभ्या आहेत. तर कसं आहे काम दरेकरांचं काम? त्यांचं काम चांगलं काय हे बदल होईल तिथे? नाही काय नाही बरं. पण आमचं तो म्हणजे डॉक्टरला पंचायत समितीसाठी डॉक्टर ताराचंद कराळे हा योग्य उमेदवार आहे असं तुम्हाला? हो हो. काय कामं केलेत त्यांनी? भरपूर कामं करतात. म्हणजे सगळ्यात काम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे का लोकांच्या सुखदुःखाची माणसाने गरज केली का. आजारी लोक पडली दवाखान्याचे डॉक्टर वगैरे दवाखाना उपलब्ध करून देणे, त्यांनी खूप चांगलं केली कामं. त्यांनी कामं केलं, खूप चांगली कामं केली. आणि गरिबांना जाणार माणूस येतो. कुरवंडीकर यावे त्यांच्या मागे उभं राहतील. 100% राहणार उभा. 100 म्हणजे आता मी शिक्षक आहे. सुज्ञ माणसांनी म्हणजे आता ज्यांनी कामं केली किंवा ज्यांनी आधार दिला लोकांना, गरिबांना लोकांना, आमच्या गावात ज्यांनी दोन म्हणजे 4 पेशंट मनात अडचून त्यांनी परत खर्च करून स्वतः खर्च केला त्यांनी. स्वतः खर्च केला त्यांनी. मग त्यांची जाणं ठेवणं गरजेचं आहे का नाही? भरपूर दिवस काम केलं. भरपूर. आणि त्यांना निधी पण गावाला भरपूर निधी आहे ना. वेळेश्वर पण त्याला निधी आहे. परत तिकडे 2-3 वाड्या वाचताना उपरस्थ केले त्यांनी, चांगले म्हणजे हे केले त्यांनी. निधी आहे बऱ्यापैकी. हो हो हो. आणि निधीपेक्षा आता निधी काय कोणी काय ते पण त्यांची गोरगरीब लोकांना वैयक्तिक खूप चांगली कामं आहे त्यांची. आणि डॉक्टर असल्यामुळे त्यांचं विविध शिबिरं वगैरे आयोजित करतात ते गोरगरिबांसाठी. त्यामुळं माणूस सक्षम जे आहे म्हणजे चांगला माणूस आहे आम्ही. आणि आम्ही ते म्हणजे त्याच्या मागं उभं राहू, ठाम उभं राहू आम्ही.